आज आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती। तर तुम्हाला माझ्याकडून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना माझा जय भीम। तर मी आणि माही इथे रेडी झालो होतो आणि निघालो होतो बाहेरून आल्याच्या नंतर घेतला होता चहा बनवायला आणि माहीचा जी मस्ती आहे ना ती अजिबातसुद्धा कुठंसुद्धा थांबत नाही। मग इथे चहा वगैरे पिऊन झाला आणि आजचं मेनू खूपच स्पेशल होतं, कारण सगळ्या जय भीमवाल्यांचा हा सगळ्यात मोठा सण असते। तर इथं मी आज बनवायला लागले होते खूप सारं, ते तुम्हाला पुढे दाखवते। मग पहिल्यांदा इथं बनवायला घेतल्या होत्या मी पुऱ्या आणि आज होता पुरी आणि खीरचा बेत। मग इथं सगळ्यात पहिल्यांदा पुऱ्या वगैरे बनवून घेतला आणि नंतर लगेचच लागली होते मी खीर बनवायला। शेवया ज्या आहेत ना त्या काढून घेतल्या, मग त्याला पहिल्यांदा फ्राय करून घेतलं थोडंसं आणि नंतर कढईमध्येच टाकलं होतं साजूक तूप आणि त्याचबरोबर घरात माझ्याकडे थोडेसेच आज ड्रायफ्रूट होते, खूप जास्त नव्हते, मग जेवढे होते तेवढेच टाकले। मस्तपैकी ते तुपामध्ये परतून घेतले, शेवई टाकली, दूध टाकलं, नंतर साखर टाकली, हे सगळं टाकलं आणि जी खीर आहे ना ती एकदम मस्त प्रकारे होणार होती। आता मी लागली होती पूजेच्या तयारीला, पण माहीनं काय केलं माहिती का, एक फूल घेतलं आणि जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोजवळ ठेवलं। तिला कोणी सुद्धा सांगितलं नव्हतं की असं कर म्हणून, तिनं मनानंच हे सगळं केलं होतं आणि तिचे बघून गुण आम्ही सगळेजण थक्क झालो होतो, कारण तिला कोणी सुद्धा सांगितलं नव्हतं। नंतर येऊन माझ्या गळ्याला पडली, कारण तिची जरा माझ्यावर जरा जास्तच माया आहे त्याच्यामुळे। नंतर मी तिला घातली होती एक फ्रॉक, पण तिला त्याच्यामध्ये गरमी खूप जास्त होईल होती म्हणून तिनं रागवली होती, तिनं कोणालाच बोलायला तयार नव्हती, सगळ्यावरती रुसली होती, काढ म्हणत होती ती फ्रॉक। मग सगळी तयारी वगैरे झाली, मग लागलो होतो आम्ही पूजा करण्यासाठी। मग सगळ्यात पहिल्यांदा मी इथं वंदना करत होते, फार वगैरे घातला, अगरबत्ती लावली आणि ही जी मेणबत्ती आहे ना तर ह्या वेळेस मी मेणबत्तीनं बाऊलमध्ये तयार केली होती घरच्या घरी आणि बघा एवढा जास्त वेळ पण चलत होती ना ती खूप जास्त। मग वंदन वगैरे केलं आणि मस्तपैकी माहीला पण करायला लावलं, पण तिने काय करायच्या मूडमध्येच नव्हती। आणि नंतर मी जी ही प्लेट तयार केली होती ना जेवणाची तर ते पहिल्यांदा ठेवली आणि बघा काय काय मेनू आहे आज, शेवग्याची शेंग, डाळ, भात, पुरी, नंतर खीर आहे, भात आहे आणि उसळ पण आहे त्याचबरोबर। आणि मग आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं। तर अशी केली आम्ही बाबासाहेबांची जयंती आणि सगळ्यांना माझा जय भीम। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।